राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक, महत्त्वाचे निर्णय बैठकीत होण्याची शक्यता. वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. फेसबुक पोस्टमध्ये बीडमधील एका व्यक्तीचं नाव घेऊन जातीवाचक शिवीगाळ केल्यानं गुन्ह्याची नोंद. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची माहिती. मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा खळबळजनक दावा. 5 कोटी, 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचा कासलेचा दावा. धनंजय मुंडेंनीच कासलेच्या एन्काउंटरची ऑफर दिली असेल. करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्यानं एन्काउंटरची ऑफर. करुणा मुंडेंचं वक्तव्य. पोलीस अधिकारी रणजित कासले विक्षिप्त माणूस. खळबळजनक व्हिडिओ बनवणं एवढंच कासलेचं काम. कराडच्या एन्काउंटरची ऑफर असल्याचा दावा करणाऱ्या कासलेवर अंजली दमानी यांची टीका. अंजली दमानिया जनतेची दिशाभूल करतायत. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा पलटवार. चैत्यभूमीवर बोलायची संधी न मिळाल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती. मात्र आपण नाराज नाही, शिंदेंची प्रतिक्रिया. उशीर झाल्यानं एकमतानं सगळ्यांची भाषणं थांबवली. फक्त मुख्यमंत्री आणि राज्यपाल बोलतील असं ठरवलं. त्यामुळे गैरसमज होण्याचं कारण नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा समोर. अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात, खैरेंचा आरोप. दानवेंमुळे शिवसेनेतील अनेक नेते फुटले, खैरेंची टीका. चंद्रकांत खैरेंच्या आरोपांवर बोलण्यास अंबादास दानवेंचा नकार. चंद्रकांत खैरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना काय तक्रार आणि कारवाई करायची ती करू द्या, आपण त्यांच्याबद्दल बोलणार नाही, दानवेंचं वक्तव्य. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेंची गरज नाही. खैरे यांना ठाकरेंच्या शिवसेनेत दुर्लक्षित केलं जातंय, त्यांना सन्मान मिळत नाही, नरेश म्हस्केंची टीका. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून नाशिकचं पालकमंत्रीपद अडलं. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांची पालकमंत्रीपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता. कुंभमेळा मंत्री म्हणून महाजनांकडून याआधीच जिल्ह्यात कामालाही सुरुवात. मुंबईत भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत. मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांचं नाव चर्चेत. मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक. भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष देखील बैठकीत उपस्थित. एकनाथ खडसेंसह पत्रकार अनिल थत्तेंना गिरीश महाजनांकडून अब्रू नुकसानीची नोटीस. मंत्री गिरीश महाजनांची एबीपी माझाला माहिती. महिला अधिकाऱ्यांसंदर्भात थत्तेंनी महाजनांवर केले होते आरोप. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय कुरघोड्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही. रोहित पवारांची महायुती सरकारवर टीका. काँग्रेसला मुस्लिमांबद्दल प्रेम आहे तर एखादा मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाही, पंतप्रधान मोदींचा सवाल. काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांना कायम व्यवस्थेबाहेर ठेवलं आणि घटनेचा अपमान केला, मोदींची टीका. आंबेडकरांच्या पराभवाला आरएसएस आणि जनसंघही जबाबदार. प्रकाश आंबेडकरांचं मोदींच्या काँग्रेसवरील टीकेला प्रत्युत्तर. पंतप्रधानांनी अर्धवट माहिती देऊ नये, आंबेडकरांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंना भाजपसोबत सत्तेत यायचंय. एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी ठाकरे भाजपसोबत जाण्याच्या तयारीत. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांचा दावा. भाजपकडून उद्धव ठाकरेंना प्रवेशबंदी, शिरसाटांचं वक्तव्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही बाबासाहेबांचे पाईक या विशेष अभियान. यातून बाबासाहेबांनी देशाला दिलेली मूल्य, भारताच्या संविधानाच्या उद्दिष्टिकाचं महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणार, सुनील तटकरे यांची माहिती. तहबूर राणानं 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी दिल्लीलाही लक्ष्य केलं होतं. दिल्ली न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांवरून माहिती समोर, सूत्रांची माहिती.
NIA कडून मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाची दररोज 8 ते 10 तास चौकशी. लवकरात लवकर हल्ल्याची माहिती मिळावी यासाठी कसून चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती. PNB घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक. भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची सूत्रांची माहिती. मेहुल चोक्सीच्या हस्तांतरणासाठी भारताचं बेल्जियमला पत्र. भारतानं पत्र मिळाल्याची बेल्जियमच्या विधी विभागाची माहिती. मेहुल चोक्सीला कायदेशीर लढा लढण्याची बेल्जियमची मंजुरी. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी MMCच्या नोटिसीनंतर प्रश्नचिन्ह. IMAच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह MMCच्या माजी अध्यक्षांचा आक्षेप. डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोटीस. उत्तर देण्यास 4 दिवसांची मुदत. तनिषा भिसे प्रकरणात आतापर्यंत 3 अहवाल सादर. आज ससून रुग्णालयाकडे मागितलेला अहवाल पोलिसांकडे सादर होण्याची शक्यता. गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवालासह माता मृत्यू अहवाल देखील आवश्यक. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. पुन्हा भिसे प्रकरण होऊ नये यासाठी प्रयत्न. चाकणकरांचं विधान. तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणात आपल्यावर कोणताही दबाव नसल्याची आमदार अमित गोरखेंची प्रतिक्रिया. हे प्रकरण निकाली लागत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचंही आश्वासन दिलं. तनिषा भिसे प्रकरणामध्ये डॉक्टरांना टार्गेट करून उपयोग नाही. संस्था जबाबदार. संस्थेवर कारवाई करावी. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. अहिल्यानगरच्या राहुरीत एका तालिमीत महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना. मात्र अद्याप देखील आरोपींवर कारवाई न झाल्यानं आमदार प्राजक्त तनपुरेंचं बेमुदत उपोषण सुरू. लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था बीडपेक्षाही भयानक. 2023 मध्ये झालेल्या प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणातील आरोपींना अटक झाल्यानंतर वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. आरोपी सिद्धेश शिरसाटाचा आका कोण? नाईकांचा सवाल. बीड जिल्हा रुग्णालयात आणखी एका मातेचा मृत्यू. महिलेला आधीपासून हृदयाशी संबंधित आजार असल्याचं समोर. सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्यानं जिल्हा रुग्णालयात काय चाललंय असा सवाल उपस्थित. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणारं नेतृत्व हरपलं. श्री ग.दी. कुलथे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना. कोल्हापूरचे शिक्षण महर्षी अनंतराव आजगावकर यांचं निधन. वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कोल्हापुरातील पिंपळगाव उत्तूर परिसरात शिक्षणाची ज्योत पेटवण्याचं काम केलं. मुंबई गोवा महामार्गासाठी जून महिन्याचा नवा मुहूर्त. जूनपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार असल्याचं गडकरींचं वक्तव्य. गेली अनेक वर्ष रखडलेला महामार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर. टोलबाबत सामान्यांची कोणतीही तक्रार राहणार नाही. 15 दिवसांच्या आत नवी पॉलिसी येणार. नितीन गडकरी यांची माहिती. माजी मंत्री धनंजय मुंडेंकडून अनेक विकास आराखड्यांच्या कामांची पाहणी. वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत प्रवेशद्वार, दगडी पायऱ्या, दर्शन मंडपाचं काम सुरू. बीडमधील महादेव मुंडेंचे मारेकरी 1.5 वर्षांनंतर देखील मोकाट असणं ही खेदजनक बाब. मुंडे कुटुंबियांना न्याय मिळावा. सुप्रिया सुळेंची एक्स पोस्टच्या माध्यमातून मागणी. बीडमधील बांगलादेशींच्या बनावट जन्म प्रमाणपत्राची किरीट सोमय्या आज तक्रार दाखल करणार. परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे. पुण्यात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. राज्यसेवेची मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे. यापुढे कारवाई होणार नसल्याचा पालिकेचा शब्द. मुंबई आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर टँकरच्या संपावर तोडगा.
टँकर असोसिएशनचा संप बीएमसी कार्यालयात होऊ शकत होता, परंतु भाजप आमदारांच्या मंचावर घडल्यानं भाजपने मुंबईकरांना त्रास देण्यासाठी हा संप 2 दिवसांनी वाढवला, याबद्दल शंका व्यक्त केली आहे आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप काँग्रेस नेत्यांचं एकत्रित पॅनल. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाबासाहेब शेळके यांच्या पॅनलला पाठिंबा. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये 1 लाखांहून अधिक आंब्याच्या पेट्या दाखल. प्रति 4 डझन आंब्याच्या पेटीला 1500 ते 3,500 रुपये भाव. अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यासह द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान. अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ. अवकाळीमुळे 30 ते 35 लाखांचं आर्थिक नुकसान. रावेर आणि चोपडा तालुक्यामध्ये केळी, मका आणि ज्वारीचं मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यात सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालं. आमदार अमोल जावळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, तातडीनं पंचनामा करण्याचेही आदेश दिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकात्मिक जयंती उत्सव गाणी, पोवाडे आणि ढोल ताशांच्या गजरात साजरा केला. जयंती उत्सव. एनडीएमध्ये आता मुलींचाही डंका. ऐरोलीतील हंसिका टिल्लू एनडीएच्या परीक्षेत अव्वल. नेव्हीत जाण्याचं स्वप्न साकार झाल्याची हंसिकाची प्रतिक्रिया. पालघरच्या ग्रामीण भागामध्ये ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका. रात्रीच्या सुमारास रोज विजेचा लपंडाव सुरू असल्यानं नागरिकांचा महावितरणाविरोधात संताप व्यक्त. कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर शिव्या शिकवणाऱ्या मुलानं मागितली माफी. 3 ते 4 तरुणांविरोधात पुणे ग्रामीणमधील हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. भाईंदरमध्ये साक्षीदार होण्यावरून 2 कुटुंबांमध्ये तणाव. तणावाचं रूपांतर तुफान हाणामारीत. पोलिसात गुन्हा दाखल. पुण्यात प्रवासी आणि पीएमपीएल चालकामध्ये हाणामारी. पीएमपीएल बसच्या मागच्या दाराने उतरण्यास विरोध केल्याने हाणामारी. व्हिडिओ व्हायरल. पुण्यात कोयते आणि शस्त्र घेऊन सोसायटीत गुंडांची घुसखोरी. धानोरी परिसरातील सिद्रा गार्डन सोसायटीतील घटना. रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न. 8 एप्रिलला पहाटे घुसखोरी केल्याची माहिती. भांडूपमध्ये कुख्यात गुंडाने केलेल्या गुन्ह्याची कलम लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा. झिया अन्सारी असं या गुंडाचं नाव. केक कापून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. बीडमध्ये गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा चालक दारूच्या नशेत. 4 ते 5 जणांना उडवतो अशी धमकी देतात जमावाकडून चालकाला चोप. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रकार. भिवंडीतील आंबेडकर जयंतीनिमित्त रस्ता बंद केल्यानं हातात तलवार घेऊन एकानं घातला हैदोस. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. भांडूपच्या विहार तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणावर मगरीचा हल्ला. तलावात पोहण्यासाठी तरुण गेला असता घटना घडली. ठाण्यातील घोडबंदर परिसरात एमबीसी पार्कजवळ ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये जिवंत हरिण अडकलं. मात्र वनविभागाकडून 1 तासात हरणाला पकडण्यात यश. वैद्यकीय तपासणीनंतर हरणाची जंगलात मुक्तता. नाशिक शहरातील रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाड तात्काळ हटवा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. पालिकेने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. कोल्हापुरात डीजेवर अश्लील नृत्य केल्याप्रकरणी 29 जणांवर कारवाई. विनापरवाना बैलगाडी शर्यत आयोजित कार्यक्रमात ही कारवाई करण्यात आली. यवतमाळमध्ये क्षुल्लक कारणावर पतीनं केली पत्नीची हत्या. हत्येनंतर पतीनं स्वतःला केलं सरेंडर. पोलिसांकडून अधिक तपास सुरू.
वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील साहूरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात. बसचं स्टेअरिंग अचानक ब्लॉक झाल्यानं बस अनियंत्रित बस टोल नाक्याच्या दुभाजकावर चढली. 5 प्रवासी जखमी. सोलापूरच्या कुंभारी गावाजवळ एसटीला भीषण आग. बसच्या इंजिनमधून धूर येत असल्यानं चालकानं गाडी थांबवत सगळ्या प्रवाशांना खाली उतरवलं. कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यातील उरळी देवाची मधील आदर्श नगर भागात एका भंगाराच्या गोदामाला आग. पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण. रायगडच्या पोलादपूरमधील बाजिरे येथे गुरांच्या गोठ्याला वणव्यामुळे आग. या आगीत संपूर्ण वाळा जळून खाक. 3 गुरांचा होरपळून मृत्यू. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. वाशिममध्ये शिरपूर ते करंजी गावाला जोडणाऱ्या विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्यानं उभ्या असलेल्या 4चाकी वाहनाला आग. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. अमरावतीत अनेक शंकरपटात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या बैलाची चोरी. काही तासातच बैल मालकानं चोराला आणि बैलाला शोधून काढलं. चांदूर बाजार पोलिसांनी चोराला ताब्यात घेतलंय. बीडच्या पाटोदा तालुक्यातील बेडवली शिवारात बैलगाडा शर्यतीचा थरार. शर्यतीत मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा स्पर्धकांचा सहभाग. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेत पहिल्यांदा खासदार केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकरांच्या माध्यमातून कुस्तीचं आयोजन. महाराष्ट्र केसरी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नरसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा घेण्यात आली. सिंधुदुर्गातील तिलारी खोऱ्यात हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. पालकमंत्री नितेश राणेंनी घेतली मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.